नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 14 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर कोण बनला आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिलाच आहे आणि पुरुष ॲनालॉग अंतराळवीर आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच आदित्य पंड्या. ओके, तर आदित्य पंड्या हा भारतातील सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर बनलेला आहे. ओके, तर भारतातील पहिलाच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके, लक्षात ठेवा. बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, बघा भारतातील सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर म्हणजेच प्राकृतिक अंतराळ मोहिमेमध्ये सहभागी झालेले असा याचा अर्थ होतो. ओके, तर बघा ह्या क्षणी 17 वर्षाचे आदित्य पांड्या हे झाले आहेत. ओके, तर बघा त्यांनी गुजरातमधील ढोलावीरामध्ये आयोजित लुनार म्हणजेच सिम्युलेटेड मून वातावरणामध्ये 8 दिवस राहून आणि मिशनमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन हा मान मिळवलेला आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? ओके, तर बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हाही. ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच 131. ओके, तर 131 नंबरला भारत हा आपला स्थित आहे. ओके, तर बघा महिला आणि शांतता सुरक्षा निर्देशांक या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक हा 131 क्रमांकावरती आहे. ओके, बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, बघा महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26मध्ये भारताचा क्रमांक हा 131 नंबरवर आहे. ओके, बघा 131व्या क्रमांकावर आपला भारत देश आहे. तर बघा हा जो इंडेक्स आहे तो WPS इंडेक्स 2025-26मध्ये म्हणजेच वुमेन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स 2025-26मध्ये 181 देशांमध्ये भारत हा 131व्या स्थानावर आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, दिल्ली सरकारने पहिल्या दिल्ली खेल महाकुंभाचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा दिल्ली सरकारने शिखर धवन यांची नियुक्ती केलेली आहे. ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली सरकारने पहिल्या दिल्ली खेल महाकुंभाचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून शिखर धवन या क्रिकेटरची नियुक्ती केलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, भारताने फ्रान्स या देशाकडून किती राफेल विमाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे? ओके, तर बघा नुकतेच ही चर्चामध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच 114. तर भारताने 114 राफेल लढाऊ विमाने फ्रान्स या देशाकडून खरेदी करण्याची घोषणा केलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण. बघा राफेल हे जे लढाऊ विमान आहे ते फ्रान्स या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीने फ्रान्स जो देश आहे त्यामधील डसॉल्ट एव्हिएशन कंपनीने विकसित केलेली बहुउद्देशीय लढाऊ विमान कंपनी आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा हे हवाई युद्ध म्हणजेच जे रफाईल विमान आहे ते हवाई युद्ध, जमिनीवर हल्ले तसेच समुद्री कारवाई आणि अण्वस्त्र वहन करण्यास सक्षम आहेत. ओके, लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. फ्रान्स या देशाची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो पॅरिस. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2026मध्ये मनू भाकरने 25 मीटर पिस्तूल स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच रौप्य पदक. ओके, तर बघा आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026ची जी झालेली आहे त्यामध्ये मनू भाकरने 25 मीटर पिस्तूल स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, फेब्रुवारी 2026मध्ये भारताने कोणत्या देशासाठी 175 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच सेशल्स. तर सेशल्स या देशासाठी फेब्रुवारी 2026मध्ये भारताने 175 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची
आर्थिक पॅकेज जाहीर केलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघूयात आपण. बघा, सेशल्स या देशाबद्दल बघूयात. सेशल्स हा जो देश आहे तो हिंदी महासागरामधील एक सुंदर द्वीप आहे, जो की आफ्रिका खंडाच्या पूर्वेला मादागास्करच्या ईशान्येस स्थित आहे. ओके, लक्षात ठेवा. याचे लोकेशन आहे. ओके, तर बघा, सेशल्स या देशाची राजधानी आहे व्हिक्टोरिया. ओके, तसेच या देशाचे चलन आहे सेशेलोइस रुपीज. ओके, तर सेशेलोइस रुपी हे या देशाचे चलन आहे. तर बघा, या देशाची अधिकृत भाषा आहे इंग्रजी, फ्रेंच तसेच शेशेल्वा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे. बघा, बडी स्क्वाड्रन हा संयुक्त हवाई सराव कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित केला जातो? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, म्हणजेच दक्षिण कोरिया आणि अमेरिका. तर दक्षिण कोरिया आणि अमेरिका या 2 देशांमध्ये बडी स्क्वाड्रन हा जो संयुक्त हवाई सराव आहे तो आयोजित केला जातो. ओके, लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 8 आहे. बघा, नीती आयोगाच्या स्वच्छ ऊर्जा आराखड्यामध्ये 2035पर्यंत कोणत्या भारतीय राज्याचे प्रमुख अक्षय ऊर्जा केंद्र रूपांतर करण्याचे उद्दिष्ट आहे? म्हणजे प्रमुख अक्षय ऊर्जा केंद्रामध्ये रूपांतर करण्याचे उद्दिष्ट आहे. ओके, बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश हे राज्य प्रमुख अक्षय ऊर्जा केंद्रामध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट आहे. ओके, या आराखड्यामध्ये 2035 या सालापर्यंत. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 9 आहे. बघा, मॉन्स माउंटेन हे संभाव्य लँडिंग झोन कोणत्या भारतीय मोहिमेसाठी ओळखले जाते? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच चंद्रयान 4. तर चंद्रयान 4 या मोहिमेसाठी मॉन्स माउंटेन हे संभाव्य लँडिंग झोन ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो चंद्रयान 4बद्दल माहिती. तर बघा, चंद्रयान 4 ही एक इस्रोची नियोजित चंद्र नमुना परतावा म्हणजेच लुनार सॅम्पल रिटर्न मोहीम आहे, ज्याचे उद्दिष्ट आहे बघा, चंद्राच्या पृष्ठभागावरील माती दगडांचे नमुने गोळा करणे तसेच ते पृथ्वीवर आणणे. ओके, लक्षात ठेवा, हे याचे उद्दिष्ट आहे. चला पुढचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, नुकतेच हा जो प्रोटोकॉल आहे तो लागू करण्यात आलेला आहे. बघा, प्रश्न वाचूयात आपण. गृहमंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताच्या आधी कोणता प्रोटोकॉल अनिवार्य करण्यात आला आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच वंदे मातरम. ओके, हे जे राष्ट्रीय गीत आहे ते अनिवार्य करण्यात आलेले आहे. ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, नुकतेच गृहमंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताच्या आधी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत अनिवार्य करण्यात आलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यामध्ये फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. जनगण मन हे राष्ट्रगीत आहे, तसेच वंदे मातरम हे आपले राष्ट्रगीत आहे. ओके, लक्षात ठेवा. बघूयात विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, इथून पुढे आता कोणत्याही अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताच्या आधी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणणे हा जो प्रोटोकॉल आहे तो अनिवार्य करण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.